काय सतत चालू ह्या त्यांच्या कधी यायचं मिळून 10-12 जण, 1-2 माणूस कधी घेऊन येत नाही, 10-15 माणूस घेऊन येतो, काही बोलतो. मी प्रत्येक वेळा हात जोडून माफी मागतो, चुकलं असेल जाऊ द्या, चुकलं आमचं, चुकलं नाही, चुकलं तरी आमचंच चुकलं. आणि कुठेही आम्ही तुमचं असंच केलं तुम्ही, अरे आम्ही काहीच नाही केलं. आम्ही आहेच काय, माझ्याकडे 4 मुली आहेत, सगळ्या शिक्षणाला आहेत, कोणीच नाही, मी एकटाच असतो, मुलगा शिकायला बाहेर. तरी पण एवढा प्रचंड त्रास आहे. आणि उठतेत येतात की बेदम मारहाण. आणि एवढी आमानच नाही, आमच्या मुलाला मी एवढं मारलं, भयानक मारलं. कधी मारलं होतं? एक साधारण 3-4 महिने झाला असेल. अच्छा. हो. आणि पुन्हा परत मग याच्यामध्ये एवढं सगळं घटना होती, मग पोलिसांनी काही तुम्हाला काही त्याच्यामध्ये मदत होत नाही का, किंवा काही ते तुम्हाला हे करत नाही? आम्ही पोलीसकडे तक्रार देतो, पण पोलीसनी म्हणावे तशी त्यांच्यावरती कुठल्या हे करीत नाही. तात्पुरतं काहीतरी हे करायचं आणि मग पुन्हा आहे तसं जायची ती परिस्थिती चालू ठेवायची. बाकी त्याच्यामुळे जास्त. आणि यांचा एवढा, आता तो मध्यंतरी जी परळीचा प्रकार आहे त्याच्यापेक्षा भयानक प्रकार आहे, पण आम्ही तसाच निमूटपणे सहन करायचो. खूप 2013 पासूनचाही त्रास आहे, पण तसाच सहन. काय कारण आहे तुम्ही निमूटपणे हा सगळा त्रास होतोय सहन करता? कारण म्हणजे फक्त आमची प्रॉपर्टी हडप करायची त्यांना, आम्ही इथून निघून जाऊ. आणि मागे त्यांनी आम्हाला हाकलून पण दिलं होतं. परत त्या देशपांडे साहेबांनी त्यांनी आम्हाला इथं आणून बसवलं होतं. सगळं आमच्या मोटरी काढून नेल्या, सगळं त्यांनी करून नेले होतं, नुकसान केलं. तरी पण आम्ही जाऊ द्या बाबा, काय करायचंय, आपण आहे तसंच राहू. परमेश्वरानं आपल्याला तसं ठेवतं, हे आहे त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवून आपण तसंच राहू. सातत्याने बीड जिल्ह्यामध्ये ज्या घटना आहेत, संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झाल्याच्या नंतर ह्या घटना सगळ्या म्हणजे कमी होताना दिसत नाही, तर वरचीवर घटना वाढतच जाते, नक्की वाढायला जास्तच. आणि हे भयानक आहे. हे सुद्धा मेली म्हणून सोडून दिलेलं होतं, जागेवर मेली म्हणून सोडून दिले. आणि आम्हाला कसलाच पत्ता नाही. संध्याकाळी ज्यावेळेस मी फोन केला, कुठे आहे तुम्ही, त्यावेळेस म्हणजे आम्ही शेतात तिथं पडलोत, म्हणले आम्हाला मारले, असं भयानक हल्ला केला. तर तुम्ही फोन बी कसा केला नाही, आम्हाला माहीत बी नाही, काहीच नाही. ज्यावेळेस मी फोन केला की पोरगी कशी आली नाही, त्यावेळेस मला माहिती आहे, कुठलंच मला काहीच माहिती नाही. आता आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत ते अजितदादा पवार आहेत, काय मागणी असणार आहे तुम्हाला? कारण सातत्याने जिल्ह्यामध्ये अशा घटना, आणि एका मुलीला अमानुषपणे मारहाण केलेली आहे, अगदी ते शरीरावरती वळ आहेत, आणि त्याचे फोटो जी सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत. माझी पालकमंत्र्यांना एवढीच विनंती की ह्या लोकांचा यांच्यावर कडक शासन, कठोर शासन करून यांना कायमचा यांचा बंदोबस्त करून आम्हाला त्यांच्यापासून मुक्तता करावी, नसेल तर आम्हाला इथून कुठेतरी स्थलांतर करावं, एवढीच माझी पालकमंत्र्यांकडे मागणी.